नमस्कार, मी सतीश देशपांडे। आज एका महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आणि तो विषय हेरंब कुलकर्णी या सामाजिक कार्यकर्ता शिक्षक या व्यक्तीवर झालेल्या मारहाणी संदर्भातला आहे। हेरंब कुलकर्णी हे नाव महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्वांना परिचित आहे। हेरंब कुलकर्णी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी ते फिरतात, महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते गेले। अगदी त्या ठिकाणी वंचित घटकांच्या संदर्भामध्ये त्यांनी संशोधन केलं, आदिवासींच्या संदर्भात संशोधन केलं, दारिद्र्याची शोधयात्रा केली आणि केवळ फक्त संशोधन केलं, जाऊन पाहणी केली नाहीये, तर त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला। एवढंच करून हेरंब कुलकर्णी थांबले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतिशील विचारवंत अशी देखील त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली। कोरोनाच्या काळामध्ये विधवा महिलांवरती जे काही संकट कोसळलं, घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर ज्या स्त्रियांनी स्वतःच्या खांद्यावरती स्वतःच्या मनगटावरती आपली घरं पेलण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये यावं, यासाठी हेरंब कुलकर्णी यांनी प्रयत्न केले आणि विधवा महिलांना आधार देण्याचं काम या हेरंब कुलकर्णी आणि प्रतिमा कुलकर्णी या दाम्पत्यानं केलं। हेरंब हे कवी आहेत, लेखक आहेत आणि एवढंच नव्हे तर ते पेशानं शिक्षक आहेत। शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय चांगलं आणि विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार रुजावेत, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शालेय शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने घेता यावं, यासाठी हेरंब यांनी प्रयत्न केले। आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हेरंब ज्यावेळी अकोल्याहून नगरला आले आणि नगरला ते मुख्याध्यापक झाले, त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी तर नाविन्यपूर्ण कामं केलीच केली, परंतु विद्यार्थी ज्या परिसरात शिकतायत त्या परिसरामध्ये, ज्या परिसरात शाळा आहे त्या शाळेच्या संदर्भामध्ये आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत, राईट टू एज्युकेशन आहे आणि वेगवेगळे GR काढलेले आहेत आपल्या शासनानं। आणि ते कायदे काय आहेत तर उदाहरणार्थ शाळा ज्या परिसरात आहे त्या परिसरामध्ये दारू, गुटखा यासारख्या जे काही अंमली पदार्थ आहेत त्यांच्यावरती विक्रीला बंदी आहे। म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये हे पदार्थ विकले गेले नाही पाहिजेत। दारू, गुटखा यांना विद्यार्थी बळी पडू नयेत, यांचा विद्यार्थ्यांवरती प्रभाव होऊ नये, यासाठी अशा पद्धतीचे नियम आपल्या राज्य शासनानंच केलेले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा ज्या परिसरात आहे त्या परिसरात विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे जाता यायला पाहिजे। शाळेचं प्रांगण हे विद्यार्थ्यांसाठी असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना ये जा करताना सुरक्षित वाटलं पाहिजे, त्या ठिकाणी शाळेचा प्रिमायसिस चांगला असला पाहिजे, यासाठी हेरंब यांनी तिथं शिस्त लावण्याचं काम केलं। आणि आजूबाजूला ते ज्या ठिकाणी सारडा विद्यालयामध्ये नगरला जिथं मुख्याध्यापक आहेत त्या ठिकाणी त्यांनी आजूबाजूच्या गुटखा विक्रेत्यांवर, तंबाखू विक्रेत्यांवरती बंदी आणली आणि सुरुवातीला त्यांनी समंजसपणे सांगितलं, परंतु नंतर मात्र त्यांनी तिथं कायद्याचा धाक दाखवला जाईल अशा पद्धतीनं सांगून त्या ठिकाणच्या जे काही अवैध गोष्टी होत्या त्या बंद पाडल्या। अर्थात हे चांगलंच काम केलं हेरंब यांनी, हे विद्यार्थ्यांच्या हिताचं, समाजाच्या हिताचं काम हेरंब यांनी केलं। मात्र हेरंब यांनी ज्या पद्धतीचं काम केलंय त्याच्यामध्ये मात्र काहींचे हितसंबंध हे दुखावले गेले आणि या हितसंबंधात दुखावल्यामुळं हेरंब यांच्यावरती यापूर्वी पण काही गुंडांना पाठवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला। आणि आता तर हेरंब यांना शाळेमधून ते घरी जात असताना, एकतर ते आजारी होते, शाळेमधून घरी जात असताना दुसरे सुनील कुलकर्णी या शिक्षकांच्या समवेत ते जात होते आणि 3 गुंडांनी पाठलाग केला त्यांचा। त्यापैकी दोघांनी त्यांच्यावरती रॉडनी, लोखंडी सळ्यांनी त्यांना मारहाण केली, पायाला, हाताला आणि डोक्याला त्यांच्या मारहाण झाली। याच्यामध्ये ते थोडक्यात बचावले हेरंब। ते व्हिडिओ पण आपण पाहू शकाल की त्या व्हिडिओमध्ये पण हे स्पष्ट दिसतंय की हेरंब यांच्यावरती मारहाण झाली त्या CCTV फुटेजमध्ये आणि हेरंब जागेवरती कोसळलेले आहेत। नंतर त्यांना दवाखान्यामध्ये नेऊन गेली। 2 दिवसांनंतर सुद्धा हेरंब यांच्या कुठल्याही मारेकऱ्याला पोलीस पकडू शकले नाहीत। खरं तर 2 दिवसानंतर ज्यावेळी प्रतिमा कुलकर्णी यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिली की गेली 2 दिवस झाला आम्ही पाठपुरावा करतोय, मात्र कुठल्याही आरोपीला किंवा कुणाही मारहाण करणाऱ्या व्यक्तीला पकडलं गेलेलं नाही, त्यावेळी जनतेचा दबाव आला, सोशल मीडियावरून दबाव वाढला, शासनावरती दबाव वाढला, लोकप्रतिनिधींनी जाऊन
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जाऊन हेरंबे यांच्या घरी भेट घेतली आणि त्यानंतर मात्र शासनावर दबाव वाढला, मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला, परत डीसीपींना वेगवेगळ्या संघटनांनी जाऊन विनंती केली, त्यानंतर मात्र काही संशयितांना 3 संशयितांना ताब्यात घेतलंय अशा पद्धतीची माहिती आता मिळते। मुद्दा हा केवळ किती लोकांना ताब्यात घेतलंय आणि किती लोकांना हेरंबे यांच्या या मारहाण खटल्यामध्ये ते अटक करतायत हा एवढ्या पुरता मर्यादित नाहीये। हेरंबे यांच्यावरती ज्यांनी कुणी हल्ला केलाय त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर पहिल्यांदा पकडलाच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे। परंतु ही शिक्षा होणं का महत्वाचं आहे, कारण हेरंबे यांच्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते आज महाराष्ट्रात आहेत। ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती जर हेरंबे यांच्यासारखी जर वेळ आली तर हे कार्यकर्ते पुन्हा सामाजिक कार्य करायला पुढे येणार नाहीत। कारण जर सामाजिक कार्य करत असताना आपण जर सुरक्षित नसू, आपलं शरीर सुरक्षित नसेल, आपल्या घर सुरक्षित नसेल, आपल्यावरती हल्ला होणार असेल तर याचा अर्थच असा होतो की कुणीही चांगलं काम करायला, समाजासाठी काम करायला पुढे येणार नाही। त्याच्यामुळे हेरंबे यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक व्हायला हवी। नुसतंच मारेकऱ्यांना नाही तर ज्यांनी ही सुपारी दिलेली आहे, ज्यांना मारायला लावलंय त्या व्यक्तींनाही अटक व्हायला पाहिजे। याच्यामध्ये काय आणखी वेगवेगळे कंगोरे आहेत का हे देखील पोलिसांनी तपासायला हवं आणि ही अटक ही भविष्यामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी आश्वासक अशी ठरेल। या ठिकाणी मी राज्य सरकारला ही एवढीच विनंती करतो की राज्य सरकारने जितक्या लवकरात लवकर या गुंडांना पकडता येईल तितक्या लवकरात लवकर ह्या गुंडांना पकडावं। हेरंबे यांना तर न्याय द्यावाच द्यावा, परंतु सामाजिक कार्यकर्त्यांना आश्वस्त करावं। धन्यवाद।